श्री स्वामी समर्थ. तुमचे जीवन बदलवून टाकणारे स्वामींचे विचार नक्की ऐका. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्क केले की आपण जिंकणार हे नक्की. कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष होय. नियती जेव्हा तुमच्या हातून काही क्षण हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची ताकद असते. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात. आयुष्यात प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी नैराश्य येतच असतं, पण अशावेळी आपल्याला आपल्या माणसांची साथ आणि आपला स्वतःचा संयम खूप गरजेचा असतो. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असता. प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळते असं नाही, पण अपयशाने हरून जाता कामा नये. यश हे मिळणारच आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल. जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल, नाहीतर न करण्याचं कारण मिळेल. तेव्हा स्वामी समर्थांचे हे विचार रोजच्या जीवनात आचरणात आणा. यश हे तुमचेच असेल. विश्वास ठेवा, स्वामी आपल्या पाठीशी आहे. तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. जय श्री स्वामी समर्थ.